प्रकारे बोलतो. काही मॅनपॉवर 1-2 महिन्यापूर्वी जॉईन झालेली तिथं नवीन, त्याच्यामुळे त्याची कपॅसिटी वाढलेली आहे. कपॅसिटीपेक्षा एफिशियन्सीचा प्रश्न जास्त आलेला आहे आणि ती एफिशियन्सी कशी वाढवायची याच्यावरती आमचं काम चालू आहे. मे मधले रिझल्ट तुम्हाला जून मधले रिझल्ट, आता जो महिना आहे याचे सॅम्पल केलेले टेस्ट हे अगोदरच्या महिन्यापेक्षा बऱ्याच पटीने वाढलेले तुम्हाला दिसतील. क्वालिटीवरती काम चालू आहे, स्पीडवरती चालू आहे, एफिशियन्सीवरती चालू आहे. थोडेसे मॅनेजमेंटचे इश्यू वी आर सॉर्टिंग इट आउट. आणि एका वर्षभरामध्ये आणखी चांगलं इक्विपमेंट, ज्याला हाय एंड इक्विपमेंट म्हणतात HEE, ते इन्स्टॉल करण्याची आमची तयारी आहे. प्लस 4 ठिकाणी पैकी 3 ठिकाणचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे शिविलवर. तिथं आपल्याला चालू कसं करता येईल हे बघूया. त्याच्यामध्ये यवतमाळचं एक आहे, आय थिंक नाशिकचं दुसरं आहे, तिसरं पुण्याची एक आहे आणि पेन या ठिकाणी कामकाज चालू व्हायचं आहे. त्याच्यामुळे त्याचं काम चालू आहे, पण ते स्पीडअप आपण करतोय. आणि सो दॅट मॉडेल आणि आयडियल लॅब्स कशा राहतील या दृष्टीनं याच्यावरती आपण काम करतोय. एक विचारायचं होतं, विधानसभेत सुद्धा तुमच्या नावाची चर्चा सुरू आहे. नरहरीजीवर म्हणतात की तुमचं काम चांगलं आहे, बदलीचा प्रश्नच नाहीये. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की तुमच्या नावातला जो टी आहे त्याचा अर्थ टायगर आहे. आणि अर्जुन खोतकर असं म्हणाले की तुमच्या जीवाला काहीतरी धोका आहे, तर तुम्हाला संरक्षण द्यावेशी त्यांची मागणी. तुमचं काही बोलणं झालं सरकारशी? पटलावर या सर्व गोष्टी तुमच्या संदर्भातले नाही, माझं याच्याबद्दल कुणाशीही काही बोलणं झालं, मी तुमच्याकडूनच ऐकतोय. संरक्षणाची गरज तुम्हाला आहे की नाही याची काही तुम्ही मागणी केली? मी नाही अशी मागणी केली. का बरं तुमच्यावर इतकं अधिवेशन चाललंय? आता हे मी कसं उत्तर देऊ त्याचं? अधिवेशनात काय बोलावं हा त्यांचा प्रिरॉगेटिव्ह आहे, त्याचे मी कसं बोलणार? तुम्ही जे बोलतायत त्यांना विचारा, मला विचारून काय ते उत्तर भेटेल? नाही, माझी काही चर्चा नाही. नाही, फक्त याच्या बाबतीत आपण जे थ्रेटच्या बाबतीत कदाचित मला आज हे कळलं की कुणीतरी एक फेसबुकवरती व्हिडिओ आहे, काहीतरी त्यांनी शिव्या दिल्यात वगैरे वगैरे काही केलं, त्यांना पोलिसांनी कारवाई पण केली आहे माझ्यामध्ये. तसंच आय थिंक औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्या पथकावरती अटॅक करण्याचाही प्रयत्न केला, तर त्याच्यावरती सुद्धा अरेस्ट इमिजिएटली झाली. मी स्वतः DGPशी बोललो होतो, DGPनी तिथल्या CPना सांगून इमिजिएटली कारवाई पण केली. हे इन्फोर्समेंट आहे. इन्फोर्समेंट ज्यावेळेस येतं, कुणी इलिगल ज्यावेळेस काम करतं, तर एव्हरीबडी हॅज टू अबाइड बाय रूल ऑफ लॉ. माझं म्हणणं कायद्याचं राज्य आहे, कायद्याच्या राज्याप्रमाणे चाललं पाहिजे सर्वांनी. तुम्हाला मला सर्वांना कायदा लागू होतो. याच्यात कुणी जर त्याच्यात पळवाटा काढण्याचा प्रयत्न करत असेल, माझ्या ज्युरिडिक्शन किंवा माझ्या अधिकाराला कुणी थ्रेट करत असेल, तर लॉ विल टेक इट्स कोर्स, विल नॉट स्पेअर एनीबडी. हे मात्र मी 100% सांगू शकतो. हे मात्र 100% आहे. तर त्याच्यावरती कोणत्या पद्धतीचं कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. आणि म्हणून बघितलंच आहे, मोकोकासारखा सुद्धा कायदा आपण इन्व्होक का केला, तर जर एखादा आयटम 2012ला प्रोहिबिट झाला आणि तो जर भेटत असेल तर इट्स इन अ वे नॉट करेक्ट. आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून आहे. आज जशी ही जी आज ऑर्डर काल काढली, अशा पुढच्या दृष्टिकोनातून बऱ्याच अजून ऑर्डर यायच्या आहेत. त्याच्यावरती काम चालू आहे आणि त्या प्रत्येक सेक्टर वाईज येतील आणि त्याचा इम्पॅक्ट सोसायटीवरती ॲट लार्ज होणार आहे. आणि ते करण्याच्या दृष्टीनंच आम्ही काम करतोय, होलिस्टिक दृष्टिकोन करतोय. कोणी वाईट किंवा चांगल्या दृष्टिकोन, ही इंडस्ट्री आहे, एंटरप्राइज आहे, GDP ग्रोथ होणं गरजेचं आहे, त्याचे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, पण ते ॲज पर द रूल्स अँड रेग्युलेशन झालं पाहिजे, कायद्यानुसार झालं पाहिजे. कायद्याचं व्हायोलेशन करून कुणी पैसे कमवण्याचा प्रयत्न करत असेल, कुणी थ्रेटन करून किंवा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न असेल, तर दे विल नॉट बी स्पेअर. दिस मच आय कॅन से. एक पुढचाच प्रश्न होता, मुंबईचं जर कल्चर आपण पाहिलं तर काही वर्षांपूर्वी 15-1 वर्षांपूर्वी स्टेपल फूड वडापाव, गेल्या काही 10 वर्षांमध्ये ते बदलून तुम्हाला एव्हरी कुठेही गेला तरी तुम्हाला इडली वडा हा मिळतो. आणि त्याचा मेन सोर्स जो आहे तो धारावीतून येतो. आणि ते धारावीतून काही फॅक्टरीज असतात, ते घरगुती असतात आणि ते कलेक्टिव्ह होऊन मुंबईत वाटली जातात. ते तुम्ही कसं काय सगळ्याच ठिकाणी मी जर सांगितलं की 1.5 कोटीच्या खालची जी असे रजिस्ट्रेशन आपण देतो, त्याच्या गाईडलाईन्स माझ्या ज्या ऑर्डरमध्ये बघितलं, शेड्यूल आम्ही लावलेलं की त्यांनी काय काय करणं अपेक्षित आहे. जिथं गायडन्स पाहिजे आम्ही गायडन्स पण करायला तयार आहे. आमचे अधिकारी जाऊन गायडन्स करतील, ट्रेनिंग देतील. हे इम्प्लिमेंटेशन करायचे यासाठी आहे की हा प्रश्न फक्त एका युनिटचा किंवा एका माणसाचा किंवा एका हॉटेलचा किंवा एका रेस्टॉरंटचा नाही आहे. हा पूर्ण 13 कोटी जनता जी आहे त्या सगळ्यांचा प्रश्न आहे. आणि हे डिपेंडंट ऑन ईच अदर आहेत. म्हणजे आपल्याला हॉटेल पण पाहिजे, इटरीज पण पाहिजेत आणि कंझ्युमर पण पाहिजेत. पण हे सगळं करताना जे स्टँडर्ड्स आहेत, मानके आहेत, त्यानुसार चाललं पाहिजे. ते बऱ्याच लोकांना माहीत पण नाही. आता ते माहीत होण्याचा उद्देश की ठीक आहे, कायदा आहे, रेग्युलेशन्स आहेत, आपल्या काय वेबसाईटवरती अवेलेबल आहेत, पण तेच लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक उद्देश. आणि जे याच्यामध्ये बिझनेस आहेत, एब्यूज ज्याला म्हणतो आपण, फूड बिझनेस ऑपरेटर्स,
त्यांना सुद्धा माहिती इंग्लिश आणि मराठी, म्हणून ती ऑर्डर कॉम्प्रिहेन्सिव्ह दृष्ट्या मी काढली आणि नाही केलं तर त्याच्या कम्प्लायन्सची पेनॉल्टी तुम्हाला जस्ट आपल्या माहितीसाठी म्हणून. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.